हे आहे ना चालू. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आजच्या या अखंड हरिनाम सप्ताह 179वा या प्रसंगी उपस्थित योगीराज आपले गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सप्त्याला उपस्थित परमपूज्य हबप रामगिरी महाराज, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी, खासदार भाऊसाहेब वागचोरेजी, आमदार अमोल खताळ, विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार रमेश बोरनारे, आमदार विवेक कोल्हे, आमदार आशुतोष काळे, ज्येष्ठ नेते काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब थोरात, भाऊसाहेब कांबळे, बाळासाहेब मुरकुटे, भानुदास मुरकुटे, कमलाकर कोते, नितीन अवताडे, सर्व व्यासपीठावरील उपस्थित संत महंत आणि उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे अतिशय अलौकिक असा या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतोय. मी वैजापूर आणि सिन्नर या ठिकाणी देखील उपस्थित होतो आणि ज्यांच्या अलौकिक तपश्चर्येने पदस्पर्शाने पावन झालेली भूमी परमपूज्य योगीराज गंगागिरी महाराजांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. ज्यांच्या अमृतवाणीतून भक्तीचा अखंड प्रवाह वाहतो त्या गुरुवर्य महंत स्वामी रामगिरी महाराजांना देखील मी मनापासून वंदन करतो. खरं म्हणजे या भूमीवर साक्षात भगवंताचा वास आहे, देवाचा आशीर्वाद आहे, म्हणूनच इथे आज भक्तीचा महासागर लोटलेला आपण पाहतोय. गंगागिरी महाराजांनी वारकरी संप्रदायाच्या वाढीसाठी 179 वर्षापूर्वी सुरू केलेले अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही सुरू आहे. इथल्या अखंड नामस्मरणामुळे संपूर्ण वातावरणामध्ये देखील एक भक्तिभाव आणि प्रसन्नता, एक मांगल्य आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी या पवित्र सोहळ्यात मुख्यमंत्री, मी स्वतः, पालकमंत्री आणि आपण सगळेजण या आनंदाच्या सोहळ्यामध्ये उपस्थित राहण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. आपण सगळे भाग्यवान आहोत आणि म्हणून हा भाग्याचा आणि आनंदाचा दिवस आहे. आपले संत सांगून गेले आहेत, विठुरायाचं नमन करणाऱ्या भक्तामध्ये साक्षात विठ्ठलाचा अंश येतो. त्यामुळे या अखंड हरिनाम सप्त्यामध्ये सहभागी झालेले आपण सर्व भाविक आमच्यासाठी विठ्ठल स्वरूपच आहात, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तुमची ऊर्जा आणि भक्तीचा उत्साह पाहिल्यानंतर आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून बघत होतो, इकडं माणसं सगळे येत होती आणि हे एक वेगळं चित्र आपण या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून पाहतोय. आणि म्हणून एक आपण म्हणतो, गावाची एकी तर देवाची कृपा नक्की. आणि म्हणून आज या पंचकृषीमध्ये आपल्या सगळ्यांची एकी या ठिकाणी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्र ही संतांची, वारकऱ्यांची आणि भक्तांची भूमी आहे.
मागच्या वेळेस मी आलो होतो इथं, त्यावेळेस मी सांगितलं होतं आपल्या रामगिरी महाराजांना ही महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि हे सरकार देखील संतांच्या आशीर्वादाने आलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आले आहे. त्यामुळे संतांच्या केसालाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही. आणि आम्ही जे बोलतो जाहीरपणे, आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सरकार आम्ही टीम म्हणून काम करतोय. आता आमच्या 2 बहिणी इथं आल्या, त्यांनी राखी बांधली. त्यांच्या शेतकरी महिला या अभियानाला देखील मान्यता दिली, त्यांचा अधिकार त्यांना दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील आपल्या सरकारने केली. कोणी किती आटापिटा केला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रधानमंत्री मोदीजीने शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आपल्या महायुती सरकारने देखील नव शेतकरी सन्मान योजना सुरू केली. आणि नेहमी आम्ही सांगतो, आज अनेक शेतकरी वारकरी इथं आहेत. आमच्या सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार कुणाचा असेल तर आमच्या बळीराजाचा आहे. आणि म्हणून बळीराजाचं काल आपण दुसरा हप्ता, मुख्यमंत्री महोदय, आमचा दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला. 6 लाख शेतकऱ्यांना 5,000 कोटी रुपये. आणि म्हणून हा अखंड हरिनाम सप्ताह जो आहे, आज 7 दिवस अखंड विठुनामाचा गजर, पहाटेची प्रसन्न काकड आरती, ज्ञानेश्वर महाराज गाथा, भगवद्गीता ग्रंथाचं पारायण, संतांच्या वाङ्मयावर मांडले जाणारे ओजस्वी विचार आणि संध्याकाळी आणि रात्री होणारा सुश्राव्य हरिपाठ आणि कीर्तन. आपल्यासारख्या श्रद्धाळू मंडळी विठ्ठलाच्या नामस्मरणातून जे अलौकिक पुण्य कमवताय, त्याच पुण्याच्या बळावरच हे जग चाललेलं आहे, महाराष्ट्र चाललाय, देश चाललाय. आणि म्हणून या सप्ताहातून मोठा पुण्य संचय होतोय, संतांच्या विचाराचं प्रबोधन होतोय. म्हणूनच या ठिकाणची माती देखील पवित्र झालेली आहे. इथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात आणि डोळ्यात एकच भाव आहे, काय तुझी माय, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा. आणि म्हणून या ठिकाणी 8 ते 10 हजार टाळकरी जेव्हा एका तालात 168 तास भजन करतात, हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. या सप्ताहाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनी घेतली. विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजाचा आहे, छोटाचा आहे. आणि म्हणून उलट या सप्ताहाची दखल घेतल्याने गिनीज बुकाचंच वजन वाढलेलं आहे. योगीराज गंगागिरीजी महाराजांनी आपल्याला जीवनाचा मूलमंत्र दिलेला आहे, लेने को हरिनाम देने को अन्नदान, लेने को हरिनाम देने को अन्नदान, तरने को लीनता डुबने को अभिमान. आणि म्हणून घेण्यासाठी केवळ ईश्वराचं नाव आणि देण्यासाठी अन्नदान. या जगात तरुण जायचे असेल तर नम्रता हवी. आणि म्हणून अहंकाराने माणूस बुडतो, हा महान विचार त्यांनी दिला. आणि म्हणून अरे थांब बाबा कोण आहे. आणि म्हणून या प्रबोधन कार्यात शतकानुशतक असत पार पाडलं. आणि म्हणूनच मुखात हरिनाम असणं महत्वाचं आहे, हा संस्कार आहे. आणि म्हणून आपल्याला एकच आहे, हे हिंदू धर्माची पताका जी आहे अखंड फडकत ठेवायची आहे. या ठिकाणी आपला अभिमान बाळगत एक संत समागम जो या ठिकाणी होतोय, या महाराष्ट्राला संतांचा आशीर्वाद आहे, वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री देखील
विकास भी आणि विरासत भी हा नारा दिला आहे, त्याचंच आपण पुढे पालन करतोय. ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ही जोपासतोय, पुढे नेतोय. आणि म्हणून खऱ्या अर्थाने इथं साक्षात पंढरी अवतरली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की इथून जाताना आपण या ठिकाणी जे संतांचं प्रबोधन, आशीर्वाद आणि ज्या काय भावना घेऊन जाल, या भावनांमुळे आपापल्या भागामध्ये, आपापल्या या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे जे काही संतांचे वचनं आहेत ती घेऊन आपण जाल. आणि म्हणूनच हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा अखंड हरिनाम सप्ताह आहे. इथं कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी कोणत्या जातीचा आहे कोणी पाहत नाही. आणि म्हणून सगळे जातीभेद विसरून इथं आपण एकत्र येतो आणि अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आपण करतो. आणि म्हणून मी गगनगिरी महाराजांना, आपल्या रामगिरी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो. गेले अनेक वर्ष आपण याचं काम करताय, आम्हाला इथे येण्याचं भाग्य मिळतं आहे. आणि म्हणून असंच काम या पुढे देखील सुरू ठेवा. मुख्यमंत्री आहेत इकडं आणि तुमचा एकनाथ शिंदे पण आहे, त्यामुळे काही काळजी करू नका. आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत. आपल्या आशीर्वादानेच आम्ही काम करतोय. आपल्या आशीर्वादाने आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बळ, ऊर्जा, प्रेरणा मिळते आहे. आणि म्हणूनच हे सरकार जे आहे तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे, गोर गरिबांचं आहे, लाडक्या बहिणींचं आहे, वारकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं आहे. आणि म्हणून या सगळ्या लोकांच्या पाठीशी हे सरकार आहे. आणि म्हणून तुमच्या आशीर्वादानेच या ठिकाणी प्रेरणा आणि बळ मिळते आहे. म्हणून आपल्याला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता एवढंच सांगतो, मांगल्याचा दीप उजळो, भक्तीचा हा भाव राहो, पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो, अखंड चालो हा नामाचा गजर, विठ्ठलाची कृपा राहो. सुख, समृद्धी आणि समाधानाने तुमचा प्रत्येक दिवस आनंदी जाओ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि परत एकदा मी रामगिरी महाराजांना धन्यवाद देतो. रामगिरी महाराजांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. असंच पवित्र कार्य आपल्या हातून अखंडपणे घडत राहो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. मी आता आपल्या सर्वांच्या वतीने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला सर्व वारकरी बांधव भगिनींना मार्गदर्शन करावं. टाळ्याच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं अशा विनंती.